आता तिथे एक पालक आलेला की त्यांना इन्स्टॉलमेंट हवं होतं, तर ते बोले इन्स्टॉलमेंट परवडत नाही. जे होते तेवढे पैसे आम्ही ऍडमिशनला ट्यूशन वगैरे भरून टाकले. अभी तो लोन के लिए गई थी मैं, लोन लेते हैं फिर भरते रहते हैं, क्या करें. समाज जो असतो मोठ्या लोकांचा असतो, ज्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे त्यांची बाजू मांडतात, पण गरिबाची नाही मांडत. आपल्या मुलांना शिकवायचे म्हणजे आपल्याला तेवढे पैसे भरावेच लागतात. त्याच्यावर काय करू नाही शकत आपण ना. जीएसटी हटा देगा तो स्टेशनरी के लिए बहुत अच्छा होगा. आता फी पण आपण भरतो तर त्याच्यावरती ते 2,000-2,500 जीएसटी लावली जाते. ती लोन लेके अपने बच्चों के लिए यूनिफॉर्म खरीदते. अब वो भरना पड़ेगा. कितने बच्चे आपके? 6 बच्चे. 6 बच्चे. नमस्कार, मी अक्षता आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर दरवाढी ही आताची सध्याची परिस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात आता दर वाढल्यात ते म्हणजे आपल्या शालेय शिक्षणामध्ये जे काही वस्तू लागतात त्यावरती, म्हणजे युनिफॉर्म असू दे किंवा पुस्तकं असू दे, वह्या असू दे, चक्क वॉटर बॉटल्स किंवा इतर गोष्टी असू देत, पेन पेन्सिल किंवा पुस्तकं असू देत, त्याच्यावरती ही दरवाढी झालेली आहे. एकंदरीत पालकांना आता प्रश्न पडलेला आहे की मुलांची फी भरावी का हे सगळे महाग वस्तू घेऊन मुलांना शाळेत टाकावं. काकी काय सांगाल, आता सध्या महागाई तर एवढी वाढतच चालली आणि त्यामध्ये आता पालकांना हा फटका पडतोय की आता बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याही वाढत चालल्यात, म्हणजे आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी जे आपण वस्तू घेतो तेही वाढत चालल्यात. तर तुमचं त्याच्यावरती काय म्हणणं आहे? खरं बोललं तर मी आता जस्ट ऍडमिशन करून येते, माझ्या मुलीची CS ऍडमिशन करून आली आचार्य कॉलेजमधून. आता तिथे एक पालक आलेला की त्यांना इन्स्टॉलमेंट हवं होतं, तर ते बोले इन्स्टॉलमेंट परवडत नाही, कारण की एकाला इन्स्टॉलमेंट दिलं तर ते दुसरे पण इन्स्टॉलमेंट मागणार. म्हणजे एकाला दिलं तर ते बोलणार आम्हाला पण हवं आहे, आम्हाला पण. त्याच्याकडे खरंच पैसेचं हे होतं, तर ते बोलतात की मी भरू शकतो नंतर, पण मग नंतर मध्ये कॉलेजला थोडं इकडून तिकडून फिरावं लागतं, हे करावं लागतं. आणि पॅरेंट्स लोकांना आता बोलतात ना, 2 मुलं आहेत, पगार परवडत नाही, मग त्या पगारांमध्ये त्यांना ऍडजस्ट करायला फार कठीण जातं, कारण की आजकाल पगार किती 18, 15, 20 एवढाच होतो जास्तीत जास्त एक नॉर्मल ॲव्हरेज माणसाचा. मग त्यांना ते शिक्षण खरंच नाही परवडत. आणि मी तर म्हणते कधीतरी बोलतात ना, हे प्राइजेस ना थोडेसे रिजनेबल केले पाहिजे, ॲव्हरेज केले पाहिजेत. तसं बोललं तर आहे कुठे कुठे सोल्युशन की बाजार भरला जातो तिथे कमी कमी, म्हणजे बोलतात ना होलसेलमध्ये भेटतात, पण होलसेल पण ते कसं लांब लांब आहे. मी तर म्हणते शाळेच्या नियर बाय कुठेतरी होलसेल पाहिजे की जेणेकरून त्यांना ते म्हणजे एकदम इझिली प्रोव्हाइड होईल, असं म्हणजे माझं तरी हे आहे. म्हणजे सरकारांनी ना दर वाढवलेच नाही पाहिजे, खरं बोललं तर नाही वाढवले पाहिजे. पालकांचं हे बघून बोलतात ना, फायनान्शियल सपोर्ट बघून मुलांचं एक आता सगळ्यांना 2-2 मुलं तर असतातच, मग त्या दोघांची मुलांची परवडणं झाल्यामुळे त्यांना ना हे केलं पाहिजे, काय बोलतात, दर वाढवले नाही पाहिजेत. आणि ते जीएसटी लागतात ना, त्या पण नाही केल्या पाहिजेत. ऍटलिस्ट तुम्ही दर वाढवले तर ते त्या दरावरती जीएसटी का देतात, ती जीएसटी नाही लागू झाली पाहिजे. आता फी पण आपण भरतो तर त्याच्यावरती ते 2,000-2,500 जीएसटी लावली जाते, मग ती जीएसटी नाही केली पाहिजे, मला तरी असं वाटतं. मला काय वाटते, म्हणजे आता ते शाळेवाले सांगतात ना, ते रक्कम भरावीच लागते आपल्याला. आपल्या मुलांना शिकवायचे म्हणजे आपल्याला तेवढे पैसे भरावेच लागतात. त्याच्यावर काय करू नाही शकत आपण ना. थोडी महागाई कमी झाली तर लय बरं होईल असं मी म्हणते. काय बोलू नाही शकत, काय बोलणार मी. किती मुलं आहे? 2च मुलं आहेत? 3 मुलं आहेत, एक 12वीला आहे आणि हे दोघे आहेत. मग या तिन्ही मुलांचं तू सगळं करतेस आणि याच्यामध्ये म्हणजे काय वाटतंय, आता ह्या सगळ्या मुलांचा खर्च निघतोय याच्यामध्ये? नाही निघत आहे, मला काम पण नाहीये आणि त्याच्यामुळे त्याच्या पप्पांच्या ह्याच्यावरतीच चाललंय. अच्छा, म्हणजे त्यांचे पप्पा काय काम करतात? त्याचे पप्पा माली काम करतात. माळी काम करतात. मग आता त्याच्यामध्ये आता हा खर्च नाही परवडणार चालत, आहे? नाही परवडाय. त्यांचं PF वगैरे सर्व आम्ही काढून मग हे खर्च उभा केलेला आहे. म्हणजे आम्हाला पुढच्यासाठी काही ठेवलेला नाहीये पैसे. मग आता शाळा चालू होते त्याच्या आधी काही नियोजन वगैरे केले की नाही या सगळ्या गोष्टी? काहीच नाही केलेलं आहे, तर कुठून नियोजन करणार. जे होते तेवढे पैसे आम्ही ऍडमिशनला ट्यूशन वगैरे भरून टाकले. आता पुढे काय करणार, पुढे काही समजतच नाही. काय समजणार. आता महिन्याचा पगार येणार, आता थोडं थोडं काढून ठेवायचं आणि जे कर्ज काढलंय ते फेडत राहायचं. काही सामान्य माणसाचं जीवन एवढं हे झालेलं आहे, एकदम गंभीर आहे त्यामध्ये. कारण का माहिती आहे, तुम्हाला सांगतो, माणूस जो कमावणार आहे, ज्या माणसाला रोजावर जो काम असतो त्या माणसाला एखादा जर व्यक्ती जो असला वाढवायमध्ये कामाला असेल, त्याला जर 200-250 रुपये त्याला म्हणजे मानणं नाही. 250मध्ये जर ताई तो त्याचं कुटुंब असेल, तो कसं सांभाळणार, भाड्यानं राहणार असं कसं सांभाळणार तो. आणि त्यामध्ये ताई एक आहे, माझं म्हणणं एकच आहे सरकारला,
तुम्ही काहीतरी आहे ना त्यासाठी तुम्ही गोरगरिबासाठी काहीतरी करा. हॅलो त्यामध्ये हां आता जे आहे फीज आहे माझा स्वतःचा मुलगा आचार्य कॉलेजमध्ये आहे BMA मध्ये आहे. त्याची फीज आहे ताई 29,000 रुपये. मी सामान्य माणूस आहे. मला पेमेंट पण नाही एवढा. पण मी काय करू 29,000 रुपये मला भरणंच आहे तिकडे. दुसरी मुलगी माझ्या आचार्य कॉलेजमध्ये आहे. ती आचार्य कॉलेजमध्ये FI मध्ये आहे. तिचे सांगितले 32,000 रुपये. मी काय करायचं सांगत नाही. आणि आपल्याला काय समाज पण आपला असा आहे की गोरगरिबाचा नाही आहे. समाज जो असतो मोठ्या लोकांचा असतो ज्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे त्यांची बाजू मांडतो पण गरिबाची नाही मांडू शकत. त्यामुळे तुम्ही बोलतो ताई आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आहे ना आम्हाला न्याय देण्यात यावं बस एवढंच बोलू शकतो. ओके. सर्वात मोठे जे आपले जे आहे मोदी साहेब हॅलो ते सर्वात आहे ना जे प्रधानमंत्री जे आपल्याला हवे होते हॅलो आणि ते मिळालेले ते आणि ॲक्च्युली बोललं ना प्रधानमंत्री मोदी साहेबच हवे. का मोदी साहेब असल्यामुळे आपल्या इकडे मुंबईमध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा युद्ध होत नाही. मोदी नव्हते त्यावेळी का बॉम्ब ब्लास्ट वगैरे व्हायचे हे होते. पण मोदी सरकार हे खूप छान आहे चांगले आहे. हॅलो आम्ही पण त्याला सम्मानित करतो. हॅलो फक्त एवढंच की मोदी साहेबांना एक करायचं की मोदी साहेबांनी एवढंच केलं पाहिजे की गोरगरिबांसाठी तुम्ही उभं राहा. हॅलो मोदी हे गॉडफादर आहे आपले आणि ते आपले ताज आहे कुठले. आणि आपल्याला जो प्रधानमंत्री जो हवा हॅलो आपला मनमोहन सिंग प्रधानमंत्री होता अगोदर पण तो काय रिमोट कंट्रोलवाला होता. जे बोलणार ते सोनिया गांधी बोलायचे पूर्व दिशा. मोदी कसे स्वतःहून फास्ट करतात स्वतःहून निर्णय घेतात आणि ते खूप छान आहे आपल्यासाठी योग्य आहे. फक्त एवढं मोदी साहेबांनी एवढंच करावं की गोरगरिबासाठी काहीतरी न्याय करावा आपला बस बस बस. प्राइस तो बहुत बढ़ गई है, महंगाई बहुत ज्यादा है, कैसे कैसे करके हम लोग ले रहे हैं। कैसे कैसे करके मतलब आपका काम नहीं चल रहा है इसके पापा का, इसके पापा का काम नहीं चल रहा है. इसके पापा क्या काम कर रहे थे? मंदिर बनाते बनाते हैं. तो अगर इसके पापा मंदिर बनाते हैं तो खर्चा कैसे निकलता है पूरे साल का या फिर पूरे दिन का? अभी तो लोन के लिए गई थी मैं, लोन लेते हैं फिर भरते रहते हैं, क्या करें हाँ. वही चल रहा तो है। अभी लोन लेके अपने बच्चों के लिए यूनिफॉर्म खरीद रहे हैं. अब वो भरना पड़ेगा। कितने बच्चे हैं आपके? 6 बच्चे 6 बच्चे हैं आपके? और 6 बच्चों का कैसे आप जमाते हैं? 2 जन का हो गया है, मतलब 10th, एक 12वीं में जाएगी, हाँ. ये 10th में जाएगी। हाँ. तो और इन ये सबका 7 खर्चा कैसे उठाते हो? वही लोन लेके कभी थोड़ा बहुत काम आ जाता है। आप भी जाते हो कहाँ नहीं. जॉब वगैरह? नहीं है. मैं हाउस वाइफ। हाउस वाइफ हो तो अभी इतने खर्चे बढ़ रहे हैं तो कैसे निकालोगे इसके बाद खर्चा अगर हुआ तो? क्या वही तो समझ में नहीं आ रहा है. और अभी इनके पापा कुछ भी काम नहीं करते? करते नहीं। क्या करते दिन का कभी आता है ऑर्डर पकड़ते, हाँ. कभी आ जाता है काम कभी कभी। तो क्या लगता है अभी ये जो महंगाई बढ़ गई है तो अभी पास अभी पैसे नहीं है या फिर हम लोन लेके सब कुछ कर रहे हैं तो आगे जाके अगर ये महंगाई ऐसी बढ़ती रही तो फिर क्या हालत होगी? फिर गरीबों का रहना मुश्किल है, गरीबों का रहना मुश्किल है. फिर अभी से मुश्किल हो रहा है। मुश्किल हो रहा है. फिर अभी तक एक भी बच्चा मेरा पढ़ा नहीं है जो जॉब कर रही। वो भी है हम्म। बिकॉज सब बच्चे पढ़ ही रहे हैं अभी तक. हाँ 12वीं में एक है, 10। हाँ तो अभी बहुत छोटे ही हैं, सब मतलब छोटे हैं. बड़े नहीं है, तो इसके पापा अकेले कमाते हैं, चलो प्रॉब्लम ज्यादा हो घर में। एक्चुअली क्या है अभी सबका रेट बढ़ा हुआ ही है पहले से. अब अभी दूसरा ये जो क्राइसिस चल रहा है इनका लफड़ा चल रहा है वो उसका वजह से पूरा भाव बढ़ा ही है. ऐसे कुछ स्पेशली जानबूझ के कोई बढ़ा नहीं है. जब भी उधर से जो डीजल पेट्रोल जो भी आ रहा है तेल आ रहा है सब महंगा हुआ है. वो हिसाब से उधर से जो भी नॉर्मल हो जाएगा इधर भी नॉर्मल हो जाएगा. थोड़ा स्ट्रगल करना ही पड़ेगा अभी सबको, ऑप्शन कुछ है नहीं उसके लिए. तो क्या लगता है अगर अभी बच्चों के जो कंपास है या फिर जो रोज के लगने वाले टूल्स है, पेन है, पेंसिल है, उस पे भी प्राइस बढ़ गई है और ऊपर से प्राइस जैसे बढ़ती है वैसे जीएसटी भी बढ़ता है, कम भी नहीं होता है. तो फिर आपको क्या लगता है? एक्चुअली स्कूल का जो भी आइटम्स है अभी देखिए कोई स्टेट में स्कूल का बस का वगैरह चार्ज वगैरह ट्रैवलिंग के लिए फ्री रखा है. जैसे महाराष्ट्र गवर्नमेंट भी है उसमें जरा फ्री रखना चाहिए इसको स्कूल का कॉलेज के जो भी स्टूडेंट लोग के लिए. दूसरा ये जो स्कूल का जो आता है स्टेशनरी आइटम्स है उसमें भी पूरा अपना जीएसटी नहीं लगना चाहिए एक्चुअली में, क्योंकि बच्चे लोग को थोड़ा भारी पड़ता है और महंगा भी पड़ता है. पहले से पूरा बर्डन ज़्यादा है और उसमें भी ज़्यादा उसमें भी और बर्डन थोड़ा और बढ़ जाता है. वो इस सबसे ज़रा जीएसटी हटा देगा तो स्टेशनरी के लिए बहुत अच्छा होगा, बहुत अच्छा पड़ेगा पेरेंट्स को भी और बच्चे लोग को भी. तो क्या लगता है अगर आगे जाके ऐसी अगर प्राइस बढ़ने लगी तो फिर पेरेंट्स के पर्सपेक्टिव से आप कैसे देखते हो?
ऐसे बढ़ते जाएगा तो फिर सब ऐसे बढ़ते बढ़ते जाएगा तो बहुत महंगा पड़ेगा। अभी कैसा करेंगे, कुछ जो सिस्टम रहता है, देखिए पेमेंट तो किधर बढ़ रहा है, पगार तो किधर बढ़ रहा नहीं है। जो पगार मिल रहा है वही पगार मिल रहा है। पगार में भी ऐसा कुछ नहीं है कि चलो आज 1000 में मिल रहा है तो कल आपको 1500 मिल रहा है। उसमें सब हैंडल करना, सब सिस्टम में सब बैठाना थोड़ा मुश्किल हो जाता है। इसके लिए सरकार थोड़ा कुछ सोचना चाहिए इसके बारे में, कैसा करना है, क्या करना है। आपने की शॉपिंग बच्चों के लिए? अभी स्कूल चालू होने वाली है, उनकी स्टेशनरी वगैरह आपने हाँ, अभी स्टेशनरी का भी जस्ट अभी लेके आया, बुक हो गया, स्कूल का यूनिफॉर्म हो गया, शूज हो गया। तो कितना हुआ टोटल, कितना हुआ? अभी थोड़ा थोड़ा बड़ा हुआ, एक्चुअली हो गया, एक 8-9 हजार तक हो गया अपना। बाप रे, इतना हो गया पूरा हो फिर गया। अभी इतने महंगाई, एक साल अगर आप खरीदते हो ये सब चीजें, और बच्चे क्या, पेन अगर खत्म हुआ तो पेन मांगते हैं, बुक मांगते हैं, कुछ तो होता ही है। अगर इतना प्राइस बढ़ने के बाद आगे जाके ये फेस और ज्यादा बढ़ेगा तो फिर क्या? अभी क्या करेगा, ऑप्शन तो कुछ है ही नहीं है। जैसे भी उधर का जरा वो तेल बिल का जो भी है, अभी एक्चुअली क्या है, सब भाव जो बढ़ रहा है, डीजल पेट्रोल का नाम ही लेके सब जो भी बढ़ रहा है। अभी उधर से तेल नहीं आ रहा है तो इन लोग ब्लैक में तेल ले रहे हैं, वही सब से देखिए डीजल का हो गया, पेट्रोल और भी तेल भी हो गया। तो ये सब चीज़ बढ़ा हुआ है, इसके लिए बाकी सब आइटम से बढ़ते जा रहा है। तो उधर से थोड़ा ये फ्रिज जो उनका जो लफड़ा चल रहा है वो सब खत्म होने के बाद मतलब सब नॉर्मली हो जाएगा, ऐसा लग रहा है मेरे को, और होना भी चाहिए। तर एकंदरीत पाहायला गेलं तर जूनमध्ये मुलांचे शाळा सुरू होणार आहेत आणि त्यावरती वाढत्या दरांचा फटका हा पालकांना खूप चांगलाच बसलेला आहे असं दिसून येत आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये दरवाढी ही पुढे जाऊन होणारच आहे असं काही जणांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.